येशूची स्तुती असो. प्रियांनो, आज आपण मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय त्यामधील वचन काही वाचणार आहोत. 27, 28, 29, 30. तर येशूची स्वतःची कामगिरी. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पिते वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. इथे काय दिलेले आहे की ज्याला प्रकट करायची, म्हणजे येशू हा देवाचा पुत्र आहे हे ज्यांना प्रकट करायची. ह्या विषयाबद्दल आपण नंतर पाहूया. आपण 28, 29 व 30 याबद्दल आता पाहणार आहोत. तर अहो कष्टी व भाराक्रांत जण, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तर इथे दुसरे एका जर आपण वाचले तर इथे काय आहे, जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. तर आपल्या जीवनात अशा काही समस्या असतात की ज्या उद्भवतात किंवा किंवा आपल्याला त्याचे खूप असे दबाव वाढतं आपल्या मनाला किंवा प्रेशर वाढतं. ते कुठल्या कामाचे असू शकतं किंवा कुठल्या गोष्टीचे असू शकते किंवा नोकरीत काही समस्या असतील किंवा नोकरीच्या कामाबाबतीत असतील. असे विविध प्रकारचे ओझे आपल्याला वाढतात किंवा कोणाला लग्नाचे ओझे, लग्न होत नसल्याचे किंवा लग्नात काही समस्या असतील किंवा मुलांचे शाळेचे किंवा मूल नसल्याचे किंवा आर्थिक ज्या समस्या असतील, अशा बाबतीतचे खूप असे आपल्याला जे ओझे असतील त्याच्याबद्दल असे वाटत असतो. तर परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही सर्व काही माझ्याजवळ येऊन प्रार्थना करा, मी तुम्हाला विश्रांती देईन, असे परमेश्वर म्हणतो. आमेन, हालेलुया. तर आपण परमेश्वराकडे जाऊन त्याच्या प्रार्थनेत, स्तुतीत, आराधनेत राहून आपण ज्या समस्या आहेत आपल्याला किंवा जे ओझे वाढत आहे त्याचे आपण